मी आज माणिकराव कोकाटे यांचे समर्थक शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सिन्नर मतदारसंघात आज सकाळी 10 वाजता समर्थक एकवटणार आहेत। खोटी बदनामी करून गैरसमज पसरवणाऱ्यांचा निषेध यावेळी करण्यात येणार आहे। कोकाटेंचे समर्थक आज शक्ती प्रदर्शन करणार आहेत। सिन्नरमध्ये कोकाटे समर्थक एकवटणार असल्याचं पाहायला मिळतंय। सकाळी 10 वाजता हे समर्थक निषेध नोंदवण्यासाठी एकवटणार आहेत। सरन्यायाधीश भूषण गवई हे काल अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी वकिलांचे कान टोचले। आजकाल अशी परिस्थिती आहे की एखादा 25-26 वर्षाचा वकील खुर्चीवर बसलेला असतो तेव्हा 70 वर्षाचा सिनियर वकील जरी आला तर खुर्ची देत नाही। कधी-कधी मला म्हणावं लागतं की थोडा तरी सिनियर वकिलांचा सन्मान ठेवा। अशा शब्दात सरन्यायाधीश भूषण गवई यांनी वकिलांना सल्ला दिला। आम्ही ज्यावेळेला प्रॅक्टिस करत होतो आमच्यापेक्षा 4-5 वर्षांनी जरी वकील सिनियर असला तर आम्ही झटकन उभं राहायचो आणि खुर्ची द्यायचो, त्यांना ऑफर करायचो। पण आजकाल परिस्थिती अशी आहे की एखादा 25-26 वर्षाचा ज्युनियर वकील खुर्चीवर बसलेला असेल आणि एखाद्या 70 वर्षाचे सिनियर वकील जरी आला तरी तो त्याला खुर्ची देत नाही। कधी कधी डायसवरून मला म्हणावं लागतं की अरे थोडं तरी काही ठेवा, एवढे तुमच्या वडिलांच्या वयाचे सिनियर उभे आहेत। आता एक मोठी बातमी, अजित पवार यांच्याकडून हिंजवडीत विकास कामांची पाहणी करण्यात आलेली आहे। मेट्रोच्या कामाची आणि इतर कामांची त्यांनी पाहणी केली आहे। समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं असल्याचं देखील पाहायला मिळालं। तर 2 आठवड्यानंतर पुन्हा पाहणी दौरा त्यांनी केलेला आहे। मेट्रोसह इतर कामांची अजित पवार यांनी पाहणी केलेली आहे। अजितदादा यांनी हिंजवडी परिसरात पाहणी केली आहे। वाढत्या समस्यांबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी धारेवर धरलं असल्याचं पाहायला मिळालं। आणखी एक मोठी बातमी, काही मंत्र्यांचे फोन बऱ्याचदा नॉट रिचेबल येत असून आपले फोन टॅप होत असल्यानं मंत्री स्वतःहूनच फोन बंद ठेवतात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। बघूया या केवळ चर्चा आहेत की वास्तव हे येत्या काळात कळेलच, असं ट्विट करून रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। तर या आरोपांवरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रोहित पवार यांना सल्ला दिला। मी तुम्हाला सांगू का, कुणी आरोप करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, परंतु आरोप करणाऱ्यांनी काही प्रूफ दिलं पाहिजे। काय होतं, आरोप करायचे आणि प्रूफ काहीच द्यायचं नाही। महायुतीमधील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये मानापमान नाट्य पाहायला मिळाले। महायुतीतील मंत्र्यांमध्ये विभागीय कामकाजावरून जुंपलेली आहे। सामाजिक न्याय विभागातील कामकाजाच्या बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर घेतल्याचा आरोप असून याबाबत या खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली आहे। संजय शिरसाट यांनी थेट राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पत्र लिहून आपल्या विभागातील बैठक घ्यायची झाल्यास बैठक माझ्या अध्यक्षतेखाली करावी असं पत्र लिहिलेलं आहे। कृषी घोटाळ्याच्या आरोपातून धनंजय मुंडेंना न्यायालयाकडून क्लीन चिट मिळालेली आहे आणि त्यानंतर धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देऊ असं अजित पवार यांनी संकेत दिलेत। धनंजय मुंडे यांना न्यायालयानं एका प्रकरणात क्लीन चिट दिली आहे, तर दुसऱ्या प्रकरणात न्यायालयीन चौकशी सुरू आहे। ती झाल्यानंतर वस्तुस्थिती पुढे येईल। ती पुढे आली की त्यात जर त्यांचा दुरान्वय संबंध नसेल तर आम्ही त्यांना संधी देऊ असं अजित पवार म्हटले। त्यामुळे धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। त्या संदर्भामध्ये अजून एका गोष्टीच्या संदर्भात माहिती आम्ही घेतोय। त्याचे पूर्णपणे मला वाटतं न्यायालयीन चौकशी चालू आहे। ती चौकशी झाल्यानंतर त्याबद्दलचे सगळं वस्तुस्थिती पुढे येईल आणि वस्तुस्थिती पुढे आली आणि हे अशाच पद्धतीनं त्याच्यामध्ये त्यांचा दुरान्वयी संबंध नसेल तर आम्ही त्यांना पुन्हा संधी देऊ।
अजित पवार म्हणतात कृषी घोटाळ्यातनं धनंजय मुंडे यांना क्लीन चिट मिळाली आहे, पण अजून एक प्रकरण बाकी आहे. तर ते प्रकरण माझं आहे आणि जे लोकायुक्तांपुढे मी ती पूर्ण डिटेल्ड पिटिशन मांडली आहे, त्याच्यात त्यांच्या भ्रष्टाचाराचा अँगल आहे, त्यांच्या ऑफिस ऑफ प्रॉफिटचा अँगल आहे, अशा अनेक गोष्टी मी लोकायुक्तांपुढे मांडल्या आहेत आणि ती केस फुल प्रूफ आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी पण मंत्रिमंडळात परत यायचं स्वप्न बघणं सोडून द्यावं आणि अजित पवारांनी अशी विधानं करणं सोडून द्यावं, कारण ते कुठच्याही अँगलने परत मंत्रिमंडळात येऊ शकणार नाही. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा विधानसभेत रम्मी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून राजकारण चांगलंच तापलं. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असताना यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोकाटेंसंदर्भात मंगळवारपर्यंत निर्णय घेणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे कृषी मंत्री कोकाटेंचं मंत्रिपद जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे. मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे. कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत, कदाचित ते उद्या येतील, परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे, परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे. मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या म्हणजे माणिकराव कोकाटेंशी पण करायची, इतरांशी पण काहींची करायची, ती करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळवारपर्यंत घेईन. आता पावसासंदर्भातली एक बातमी पाहूयात. मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर पालघरसह पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. शिवाय विदर्भातील गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना देखील रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे. दरम्यान रविवारनंतर कदाचित पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 26 जुलैपर्यंत मुंबई शहर आणि उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या किनारपट्टीला 3.8 ते 4.7 मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे. पुढची बातमी पाहूयात. तिकडे कोल्हापुरात पावसाचा जोर वाढलेला आहे. राधानगरी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 3 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत आणि स्वयंचलित दरवाजे आणि पॉवर हाऊसमधून 5,784 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. भोगावती नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय. शहापूर तालुक्यातील भातसा धरणाचे 5 गेट अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेले आहेत. दरम्यान धरणातून 6,300 क्युसेकनं भातसा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठी असलेल्या सापगाव, खुटघर, कासगाव, भातसई या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. मुसळधार पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथील सीतान्हाणी धबधबा ओसंडून वाहू लागलेला आहे. म्हैसमाळ परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे वेरूळ लेणी येथील धबधबा पूर्ण क्षमतेनं कोसळताना दिसतोय. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या पावसामुळे लेणी परिसर पुन्हा एकदा पाण्याच्या गडगडाटानं निनादू लागलेला असून लेणी क्रमांक 4 आणि लेणी क्रमांक 29 सीतान्हाणीचा धबधबा रौद्र रूपात पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. उंचावरून कोसळणाऱ्या पाण्याचा थरार पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी उसळू लागलेली आहे. तर वेरूळ लेणी परिसर पुन्हा एकदा निसर्ग सौंदर्यानं बहरलेला आहे.